हा खेड्यांचा देश आहे. खेड्यांची प्रगती झाली तरच देशाची प्रगती होईल आणि प्रगतीसाठी संशोधन आवश्यक आहे. शेतकरी एका दाण्याचे 1000 दाणे पिकवतो, पण त्याच्या मेहनतीला योग्य यंत्राची साथ लाभली तर त्याचं भविष्य उज्ज्वल होईल. कारण आपल्या देशाची वाढती लोकसंख्या आणि त्याकरिता मुबलक अन्नधान्याची सोय करणं हा देशाला नेहमीच भेडसावणारा प्रश्न आहे. आज शेतीमध्ये आधुनिक यंत्राचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतायत. बदलतं वातावरण आणि यांत्रिकीकरण यांची सांगड घालण्याची आज आवश्यकता आहे, जेणेकरून शेतीचं उत्पादन वाढेल आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. BBFच्या सहाय्याने आपल्याला वेगवेगळ्या पिकाची पेरणी करता येते. त्याचनुसार त्याची जी खालची 4 दाते आहेत ती आपल्याला वेगवेगळ्या पिकानुसार आपल्याला चेंज करता येतात. अंतर आपल्याला कमी जादा ठेवता येतं. आपण आता या ठिकाणी जो आहे तो हरभराची जी विद्यापीठाची जी शिफारस आहे 45 सेंटीमीटरवर लागवड केली जाते, तर त्यानुसार आपण दात्यांची त्याला ॲडजस्टमेंट केली होती. पेरणी करताना जर मुख्य जी काळजी घ्यायची असेल BBFच्या सहाय्याने तर एक चांगली मशागत आपल्याला जमिनीची असावी लागते. हैदराबाद येथील मध्यवर्ती कोरडवाहू शेती संशोधन संस्थेनं बदलत्या पर्जन्याचा विचार करून रुंद वरंबा सरी टोकण यंत्र विकसित केलं असून शेतकऱ्यांच्या फायद्याचं आणि प्रगतीसाठी लाभदायी ठरलेलं हे यंत्र शेतीसाठी उपयुक्त आहे. या यंत्राद्वारे ज्वारी, मका, बाजरी, भुईमूग, हरभरा, कांदा अशा विविध पिकांची पेरणी केली जाते. या मशीनद्वारे पेरताना बियाणं योग्य अंतरावर पडतं. तिथे मटेरियल वगैरे बियाण्याच्या शेजारी पडल्यामुळे बियाण्याच्या उत्पन्नात 10 ते 15% वाढ होते. झाड चांगलं पोचलं जातं सारख्या अंतरावर असल्यामुळे. आणि मेहनत करताना बाजूला सरी असल्यामुळे त्याच्यातून सरीमुळे मेहनत होते. उत्पन्नात साधारण 10 ते 15% वाढ मला प्रत्येक वेळी अनुभव आलेला आहे. त्या दृष्टीने BBF पेरणी यंत्र फार चांगलं मशीन आहे. त्याचा वापर सगळ्या शेतकऱ्यांनी केला पाहिजे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करत असताना BBF प्लांटर जोडायच्या वेळेस प्लेन जागावरून त्याला जोडणे, त्याला नेताना खाली वर करून त्याची कोणत्या साईडने सरळ किंवा क्रॉस आहे त्या साईडने पाहणे आणि त्याची सरळ योग्य एक समांतर रेषाने असेल अशा पद्धतीने त्याला जोडावा. जोडणी झाल्यानंतर ट्रॅक्टर आपण शेतात टाकून त्याच्यात बियाणं टाकावे. बियाणं टाकल्यानंतर शेतात गेल्यावर ते पहिलं टेस्टिंग करून पाहायची बियाणं किती अंतरावर पडतं आहे की नाही, आहे व्यवस्थित मापाने पडतं आहे की नाही ते टेस्ट करून मग ट्रॅक्टर पेरणी यंत्राला सुरुवात करावी. या यंत्रात मुख्य सांगाडा चौकोनी आकाराचा आहे. यात खत, बीजपेटी, फण आणि इतर भाग जोडलेले आहेत. खत आणि बीजपेटीमध्ये बियाणांची तबकडी पेटीच्या खालच्या बाजूला स्प्रिंग आणि नटाच्या साह्याने घट्ट बसवलेली असल्यानं खताची मात्रा नियंत्रित होते. स्वतंत्र अशा बीजाच्या तबकड्या या यंत्रामध्ये प्रत्येक बीजपेटीत लावल्या जातात. या बीज तबकड्या प्लास्टिकच्या असून त्या वर्तुळाकार आहेत. त्यांच्या बाहेरच्या बाजूनं वेगवेगळ्या खाचा असून या प्रत्येक खाचेमध्ये बीज येईल अशा प्रकारची संरचना आहे. या खाचेची संख्या बीजानुसार वेगवेगळी आहे. चाकाचे आणि बियाणे नियंत्रित करणाऱ्या तबकड्याच्या गतीचं प्रमाण एकास एक, म्हणजेच चाकाची आणि बीज चकत्यांची फिरण्याची गती एक समान राहावी यासाठी जमिनीवर चालणाऱ्या चाकापासून चैन आणि स्प्रॉकेटच्या सहाय्यानं बीजपेटीतील तबकड्या बीजचकत्यांद्वारा फिरतात. जी मेटरिंग मेकॅनिझम आहे बियाण्यासाठी वापरलेली तर ती तिरकस प्लेट प्लांटर म्हणून आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मेटरिंग मेकॅनिझम असतात. हा प्लांटर आहे तिरकस प्लेट प्लांटर असल्यामुळं यामध्ये होतं काय की त्या चकतीवर ज्या खाचा आहे त्या खाचेमध्ये एक एक सीड फसतं आणि त्याद्वारे ते उचललं जातं आणि मागच्या बाजूला नेऊन त्याला ड्रॉप केला जातो. तर अशा पद्धतीने एक एक सीड ज्यावेळेस पडत असेल जी आपली शिफारस आहे, जर उदाहरणार्थ आपण जर हरभरा पीक जर पाहिलं तर आपल्याला एक एकरासाठी 30 किलोची शिफारस आहे. परंतु आपण या यंत्राच्या सहाय्याने जर आपण पेरणी केली तर आपल्याला साधारणतः 22 किलो एवढं सीड आपल्याला लागतं. आणि मुख्यत्वे जर पाहिलं तर आपलं 8 किलो सीड प्रत्येक वेळेस आपल्याला एकरी वाचतं. बीज मशागत करण्यासाठी या यंत्राच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी एक चाक दिलेला आहे. चाकाच्या ॲक्सलवर
5 सेंटीमीटर एवढ्या अंतरावर छिद्रे दिल्यामुळे यंत्राची उंची कमी किंवा जास्त करून यंत्र चालण्याची खोली नियंत्रित करता येते. या यंत्राच्या सांगाड्यावर दोन्ही बाजूने प्रत्येकी एक सरी पाडण्याकरिता सरी यंत्र बसवलेलं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने सरी पाडल्या जातात आणि त्या 2 सरींमधील वरंब्यावर बियाणांची ओळींमध्ये टोकण केले जाते. याच प्रकारे पारंपरिकरित्या देखील बैलजोडीच्या साह्याने सरी पाडता येतात. हे यंत्र बहुतांश पिकाकरिता उपयुक्त असून पेरणीच्या 4 ओळींच्या बाजूनं सरी केल्यामुळे पाणी मुरण्यास मदत होते. पिकाच्या वाढीच्या वेळेस त्या ओलाव्यानं पाण्याच्या पुरवठ्याची मदत होऊन वाढ झपाट्यानं होते. कपाशी, कांदा, सोयाबीन, मका, हरभरा, तूर, भुईमूग, उडीद, मूग, ज्वारी इत्यादी पिकाची टोकन पद्धतीनं वरंब्यावर पेरणी करण्याकरिता उपयुक्त आहे. पूर्णपणे कोरडवाहू परिस्थितीतला हा हरभरा आहे आणि अशा वेळेससुद्धा आपण जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं पीक उभं आहे. आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या 4 ओळीनंतर दोन्ही बाजूला जे मोकळी जी एक ओळ आपण सोडलेली असते BBF यंत्रानं, त्याच्यामुळं पाण्याचं मूळ जलसंधारणाचा जो फायदा आहे तो आहे त्या परिस्थितीमध्ये तिथल्या तिथं पाणी जास्त मिळत असतं प्रत्येक झाडाला आणि अन्नद्रव्य पण जास्त मिळत असल्यामुळे ही परिस्थिती आपल्याला दिसून येते. तसंच पेरणी यंत्राला काढून दात्याला जमीन उकरण्यासाठी स्वीप जोडून मिनी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आंतरमशागत सुद्धा करता येते. या यंत्राच्या मदतीनं एकाच वेळी रुंद वरंबे आणि सऱ्या पाडणं, पेरणी आणि खतं देणं अशी तिन्ही कामे केली जातात. जास्त आणि सततच्या पावसामध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीनं BBF ही पद्धत कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त आहे. या पद्धतीमुळे 25% उत्पादनात वाढ दिसून येते आणि सर्वसाधारणपणे 20 ते 27% जलसंधारण होतं. BBF अर्थात रुंद सरी वरंबा टोकण यंत्र हे शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहे. या यंत्राच्या मदतीनं शेतकऱ्यांचे श्रम कमी होतील आणि उत्पादनात भरघोस वाढ होईल.